नाशिकच्या गोदावरी महाआरतीच्या वादामध्ये आता शांतिगिरी महाराजांनी उडी घेतली आहे। गोदावरीची स्वच्छता केली जावी आणि मग महाआरती केली जावी असं त्यांनी म्हटलंय। जय बाबाजी परिवारासह शांतिगिरी महाराज रामकुंडावर उपस्थिती लावतात। पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीत आरतीच्या मानावरून वाद सुरू आहे आणि या सगळ्यात आता शांतिगिरी महाराजांनी उडी घेतली आहे। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, काय नेमकं महाराजांनी म्हटलेलं आहे याबाबत? रिद्धिकर, म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या गंगा गोदावरीची आरती करण्याचा जी सुरुवात आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। वाराणसीच्या धर्तीवर आरती केली जाते, मात्र या आरतीवरून मानपान असेल किंवा जो निधी आलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून आता नाशिकमध्ये वाद सुरू झालेला आहे। खरं तर एका बाजूला पुरोहित संघ असेल, दुसऱ्या बाजूला रामतीर्थ सेवा समिती असेल, यांच्या दोन्हींच्या माध्यमातून गंगेवर या ठिकाणी आरती केली जाते, गोदातीरी आरती केली जाते। आता याच आरतीच्या ठिकाणी शांतिगिरी महाराजांनी देखील उडी घेतलेली आहे आणि दोघांच्याही मधोमध या ठिकाणी आपलं स्टेज उभारलेलं आहे आणि आरती केली जाते। आपण बघतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवार या ठिकाणी उभा आहे, हातामध्ये आरती आहे आणि आता या ठिकाणी गोदावरीची आरती केली जाते। एकूणच या आरतीच्या दरम्यान जो काही वाद सुरू आहे तो वाद मिटावा यासाठीचा हा प्रयत्न करण्यासाठीचा पुढाकार स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतलेला आहे आणि आधी स्वच्छता आणि मगच आरती अशा पद्धतीचा नवीन पॅटर्न त्यांनी सुरू केला असं म्हणायला हरकत नाही। मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय की स्वामी शांतिगिरी महाराजांनी या ठिकाणी रामकुंड परिसरामध्ये जे जय बाबाजी भक्त परिवार आहे त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी स्वच्छता मोहीम केली। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा गोळा झाला आणि त्यानंतर आता या ठिकाणी आरती केली जाते आणि आपण थेट दृश्यांमध्ये बघतोय की काही वेळातच या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल। वेगवेगळ्या भागातनं जय बाबाजी भक्त परिवारातील महिला सदस्य असतील, पुरुष असतील, ते या ठिकाणी आलेले आहेत। गंगेचं मोठं महत्व हे आपल्याला ठाऊक आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विधी करण्यासाठी पर्यटक येत असतात, त्यासोबतच भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणचा वाद हा संपूर्ण राज्यासह देशभरात चर्चेला गेला। त्याचं मुख्य कारण म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने ही आरती केली जाते त्या आरतीच्या पार्श्वभूमीवर वाद व्हायला नको अशा पद्धतीचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा देखील होता। सुधीर मुनगंटीवार जे सांस्कृतिक मंत्री आहे त्यांनी देखील या ठिकाणी या वादाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वाद काही मिटेना आणि त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता स्वामी शांतिगिरी महाराजांनी या ठिकाणी आरती करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आपण बघतोय की या आरतीच्या पार्श्वभूमीवर हा वाद मिटायला हवा। मात्र त्यापूर्वी गोदावरी जी मैली झालेली आहे तिची स्वच्छता प्रामुख्याने सुरुवातीला करावी आणि त्यानंतरच महाआरती करावी अशा पद्धतीचं म्हणणं स्वामी शांतिगिरी महाराजांचं आहे आणि आपण बघतोय की आता या ठिकाणी आरतीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून जगद्गुरु जनार्दन स्वामींची आरती केली जाते आणि त्यानंतर इथे गंगा गोदावरीची आरती केली जाणार आहे। निश्चित आणि पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपण सध्या ही दृश्य पोहोचवतोच आहोत, कशा पद्धतीने तिथे आरती सुरू आहे आणि नेमकं काय घडतंय ते। ज्या दोन गटांमध्ये हा वाद होता किरण, तो या निमित्तानं तरी मिटलाय, शमलाय असं म्हणता येईल का? रिद्धी, खरं म्हणजे या दोन्ही जे गट आहे पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समिती यांच्याशी स्वामी शांतिगिरी महाराज हे स्वतः मध्यस्थी करणार आहे। हा वाद मिटायला हवा, गोदावरीचं पावित्र्य राखलं जावं आणि जी वादाची किनार या आरतीला लाभलेली आहे ती या ठिकाणी व्हायला नको अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचं पाऊल हे स्वामी शांतिगिरी महाराजांनी या ठिकाणी टाकलंय। खरं तर जी गंगा गोदावरी आरती होते ती पुरोहित संघाच्या माध्यमातून दररोज सायंकाळी 7 वाजता होते। त्याच्या बाजूलाच काही अंतरावरच रामतीर्थ सेवा समिती जी राज्य शासनाने नेमून दिलेली आहे या राज्य शासनाच्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आरती केली जाते। मात्र त्या आरतीच्या पार्श्वभूमीवर मानपानाचं नाट्य आहे। पुरोहित संघाकडनं वारंवार दावा केला जातो की समिती आता निर्माण झालेली आहे, वाराणसीच्या धर्तीवर आरती करताय हे योग्य आहे, मात्र त्यामध्ये आम्हाला संधी देण्यात यावी। मात्र ही संधी देत असताना जो निधी आहे त्या निधीच्या तुलनेमध्ये जे काही